नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे तुमचं स्वागत करतोय आपल्या असिस्टंट टाउन प्लॅनर ATP 2024 च्या बॅच मध्ये। आपण लास्ट काही व्हिडिओज पासून आपली व्हिडिओ सिरीज चालू केली होती, ज्यामध्ये PYQs ATP चे 2018 आणि 2022 चा जो पेपर आहे तो प्रॉपर पद्धतीने आपण सॉल्व्ह करून देतोय। ओके, त्याच संदर्भातला हा चौथा पार्ट त्याचा आपण घेतोय आणि या आधी सुद्धा आपण 3 पार्ट अपलोड केलेले आहे। जर का कोणी तुम्ही बघितले नसेल तर त्यामधनं एकदा गो थ्रू करा, ज्यामध्ये टेक्निकल क्वेश्चन जे आहे ते प्रॉपरली आपण कव्हर केले आहे। सोबतच आपला जो लाईव्ह क्लासेस आहे किंवा लाईव्ह जो स्ट्रीमिंग आहे ते ऑलरेडी चालू झालेला आहे, ज्याचा टायमिंग इव्हिनिंगला 6 to 8 असतो आणि ही बॅच सध्या करंट मध्ये चालू आहे। ज्यांना जॉइन करायचे असेल त्यांनी या नंबरवर जर का कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला सगळी माहिती इथे पुरवल्या जाईल। ओके, सो मित्रांनो बघा, नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे आपला क्वेश्चन नंबर 43। आउट ऑफ द फॉलोइंग विच इज नॉट द फंक्शन ऑफ आर्बिट्रेटर। बघा, आउट ऑफ द फॉलोइंग विच इज नॉट द फंक्शन्स ऑफ आर्बिट्रेटर। आता जर का तुम्ही सेक्शन नंबर 72 मधनं जर का गो थ्रू करत असेल टाउन प्लॅनिंग स्कीमच्या संदर्भात, तर तुम्हाला तिथे माहिती पडेल की आर्बिट्रेटरचे कोणते कोणते फंक्शन्स आहे। म्हणजे तुम्ही जर का 72 ला सेक्शन नंबर 72 ला ज्यामध्ये द फंक्शन्स ऑफ आर्बिट्रेटर आहे, पॉवर अँड ड्युटीज, त्या तुम्हाला तिथे माहिती पडेल की कोणते कोणते फंक्शन्स आहे। बघा, नॉर्मली इथे दिलेल्या ऑप्शन्स मध्ये नॉर्मली आर्बिट्रेटर काय करतो की कॉम्पेन्सेशन किती कोणाला पे करायला पाहिजे, ओके, ते ठरवण्याचं काम आर्बिट्रेटर करतो। म्हणजे दिस इज द फंक्शन ऑफ आर्बिट्रेटर मी असं म्हणू शकतो। त्यानंतर एस्टिमेट द व्हॅल्यू ऑफ अँड फिक्स द डिफरन्स बिटवीन द व्हॅल्यू ऑफ ओरिजिनल अँड फायनल प्लॉट। बघा, हे सुद्धा काम म्हणजे ज्या काही व्हॅल्यूज असतील, ओरिजिनल प्लॉट, फायनल प्लॉट, प्लॉटच्या व्हॅल्यूज, कॉन्ट्रीब्युशन, इन्क्रीमेंट, त्याच्यातला डिफरन्स, हे सगळं करण्याचं काम कोणाचं आहे? आर्बिट्रेटरचं। म्हणजे हे पण ऑप्शन करेक्ट आहे। टू डिटरमाइन द वेदर एरिया रिझर्व फॉर द पब्लिक पर्पज आर द बेनिफिशियरी होली और पार्टली टू द ओनर, हे सुद्धा ठरवण्याचं काम त्या आर्बिट्रेटरचं आहे। कारण तो काय करतो, ज्या वेळेला आर्बिट्रेटर तिथे इन्व्हॉल्व होतो त्यावेळेला तो स्कीमला 2 पार्ट मध्ये डिवाइड करतो, प्लॅनिंग प्रोसेस मध्ये प्रिलिमिनरी पार्ट आणि फायनान्शियल प्रोसेस मध्ये। अशा केस मध्ये 2 प्रोसेस मध्ये त्याला तो डिवाइड करतो। म्हणजेच काय, ही जी पूर्ण प्लॅनिंग प्रोसेस आहे किंवा जी फायनान्शियल प्रोसेस आहे करण्याचं काम तो करतो। त्यानंतर टू रिकवर द नेट अमाउंट पेएबल बाय द ओनर ऑफ द फायनल प्लॉट, हे जे आहे फोर्थ ऑप्शन, हे फंक्शन्स आर्बिट्रेटरचं नाही आहे। टू रिकवर द नेट अमाउंट पेएबल बाय द ओनर्स ऑफ द फायनल प्लॉट। सो म्हणून काय, ऑप्शन 4 इज करेक्ट। लक्षात घ्या, 43 ला मित्रांनो, 43 ला ऑप्शन जो 4 आहे हा करेक्ट आहे। क्लियर? त्यानंतर नेक्स्ट आहे 44 की काय म्हणतात, अ टाउन प्लॅनिंग स्कीम ऑफ अ पर्टिक्युलर टाउन provides for the allocation of land for the various purposes are as belows। 7% फॉर इकॉनॉमिकली विकर सेक्शन त्यांनी दिले आणि बी नंबर मध्ये दिलाय 15% फॉर रोड, 11% फॉर पार्क अँड प्लेग्राउंड, 10% फॉर सोशल इन्फ्रास्ट्रक्चर आणि 12 फॉर सेल प्लॅनिंग ऑथॉरिटी। आधी समजून घ्या कंडिशन काय म्हणतात। जर का तुम्ही सेक्शन 64 मधनं जर का गो थ्रू केले तर त्यामध्ये काही लँड जी आहे ही अलोकेट केली जाते LIG आणि EWS पेपर साठी आणि पब्लिक पर्पजेस साठी। आता बघा इथे काय म्हणतात, द रिझर्वेशन ऑफ लँड एक्सटेंड टू द 10%। बघा काय म्हणतात, एक्सटेंड टू द 10%। लक्षात घ्या काय म्हणतात, एक्सटेंड टू द 10% जी लँड आहे ही कोणासाठी आहे मित्रांनो? ही आहे टोटल एरिया कव्हर्ड फॉर द इकॉनॉमिकली विकल सेक्शन आणि लो इन्कम ग्रुप, इवन दो जे फॅमिली डिस्पोज होत असेल प्रोजेक्ट मुळे त्यांच्यासाठी, म्हणजे 10% पर्यंत दिल्या जाणार। तर इथे यांनी किती दिली आहे? 7% दिली आहे। 7% फॉर इकॉनॉमिकली विकर सेक्शन अँड लो इन्कम ग्रुप, म्हणजे पाहिजे त्यापेक्षा कमी दिली आहे। अप टू द 10%, अप टू द 10 एक्सटेंट ऑफ 10%, म्हणजे जवळपास 10 पर्यंत द्यायला पाहिजे, त्यांनी 7 दिली। ओके आहे कंडिशन? ओके, फर्स्ट केस ओके आहे। सेकंड केस बघू। सेकंड केस मध्ये काय म्हटलं, द अलॉटेड लँड अप टू द 40%,
किती? फक्त एक्सटेंट ऑफ 40%, त्यापेक्षा जास्त नाही. ऑफ द टोटल एरिया कवर्ड अंडर द स्कीम इन ॲग्रिगेट फॉर एनी ऑल ऑर द ऑफ द फॉलोइंग पर्पज, नेमली रोड, पार्क, सोशल इन्फ्रास्ट्रक्चर, सेल्फ फॉर प्लॅनिंग ऑथॉरिटी. 40 पेक्षा जास्त जायला नको. अप टू द एक्सटेंट ऑफ 40, त्यापेक्षा जास्त जायला नको. काय म्हणतात? इथे बघा, ही चालली 15, इथे चालली 11, इथे 10 आणि ही 12. म्हणजे याची जर का तुम्ही ऍडिशन केली तर ही येते 8 आणि ही येते 48%. म्हणजे 48% लँड जी आहे ही तुम्ही काय करताय? पब्लिक पर्पजेससाठी यूज करताय, जी की फक्त 40%चा क्रायटेरिया त्यांनी दिलाय. म्हणजे हे ओके आहे का? म्हणजे सेकंड केस बी, याला म्हणतो मी नॉट ओके. ओके, आता बघा, एवढं तुम्हाला समजलंय. ऑप्शन्स काय दिले? द स्कीम इज ऍज पर द प्रोव्हिजन ऑफ लॉ. बिलकुल नाही. लॉ नुसार आहे का? नाही. बी केस मध्ये जास्त झाली जमीन. सेकंड मध्ये बघा, द स्कीम इज नॉट ऍज पर द प्रोव्हिजन ऑफ लॉ सिन्स द लँड अलोकेट फॉर ए अबोव इज लेस दॅन रिक्वायर्ड. ए मध्ये तर ओके होतं रे. ए मध्ये काय आहे? ओके आहे. तर म्हणून हे पण चुकीचं आहे. थर्ड, द स्कीम इज नॉट ऍज पर द प्रोव्हिजन ऑफ लॉ सिन्स द लँड अलोकेट फॉर द बी अबोव इज मोर दॅन द रिक्वायर्ड. बघा काय म्हणतात, बी मध्ये पाहिजे त्यापेक्षा जास्त दिली. बी मध्ये काय झालंय? पाहिजे त्यापेक्षा जास्त दिली आहे आणि हे ऑप्शन बरोबर आहे. चौथं पण वाचून घ्या, द स्कीम इज नॉट ऍज पर द प्रोव्हिजन सिन्स द लँड इज अलोकेटेड ए अँड बी. तर हे पण बरोबर नाही. म्हणून ऑप्शन 3 हे करेक्ट होतं, कारण अप टू द एक्सटेंट ऑफ 10% आणि 40%चा क्रायटेरिया त्याच्या पुढे चालली आहे. म्हणून मग ही कंडिशन चुकीची ठरते आणि त्या केसमध्ये बी मध्ये जी जमीन अवेलेबल करून दिली आहे किंवा प्रपोज केली आहे, रिझर्व केली आहे, ती 40% पेक्षा जास्त आहे. ओके, आणि क्रायटेरियामध्ये सेक्शन नंबर 64 टाउन प्लॅनिंग स्कीम MRTP ऍक्टच्या अंतर्गत सांगितलं आहे की फक्त 40% पर्यंत, नॉट एक्झॅक्टली 40, अप टू द एक्सटेंट ऑफ 40 असं त्यांनी क्लिअरली मेन्शन केलं आहे. म्हणून 44 ला 3 येणार. ओके, नेक्स्ट आहे मित्रांनो 45. अ रिजनल प्लॅन मीन्स. अ रिजनल प्लॅन काय असतो? रिजनल प्लॅन काय असतो? इट इज द डेव्हलपमेंट प्लॅन आहे. हा ऍग्री करतो. हा काय आहे? डेव्हलपमेंट प्लॅन आहे. म्हणजे सगळ्याच केसमध्ये डेव्हलपमेंट प्लॅन आहे. ओके, पण सेकंड काय? ऑर रिक्लेमेशन नाहीये, हा नाहीये, किंवा लेइंग और लेआउट ऑफ रिजन हे पण नाहीये. डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे काय? टाउन प्लॅनिंग स्कीम नाहीये. लेइंग और लेआउट ऑफ द रिजन नाहीये. आणि प्रोटेक्शन ऑफ रेग्युलराइज डेव्हलपमेंट ऑफ रिजन हे पण नाहीये. सो त्या केसमध्ये काय असतो? डेव्हलपमेंट और रिडेव्हलपमेंट. म्हणून 45 ला कोणता बरोबर? 2 बरोबर. सो लक्षात ठेवायचं, रिजनल प्लॅन मीन्स डेव्हलपमेंट अँड रिडेव्हलपमेंट ऑफ अ रिजन. डेव्हलपमेंट अँड रिडेव्हलपमेंट ऑफ अ रिजन. क्लियर? नेक्स्ट 46. The Commissioner of Municipal Corporation is required to place before the corporation a report on the basis of the environment within the city in respect of the last preceding official year before every year. Question number 46. हा जो तुम्ही स्टडी करत असाल तर हा मित्रांनो जो काही ऍक्ट आहे, म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट जो आहे, याच्या अंतर्गत येणारा हा क्वेश्चन आहे. काय म्हणतात बघा, तुम्ही जर का त्यामध्ये प्रॉपर स्टडी केलं तर त्यामध्ये जो 67 आहे एन्व्हायरमेंट स्टेटस रिपोर्ट मध्ये त्यांनी क्लिअर काय मेन्शन केलं आहे की द कमिशनर शाल बिफोर द 31st डे ऑफ जुलै. 31st ऑफ जुलै म्हणजेच काय? year place before the corporation a report on the status of environment within a city respect of last proceeding year conveying the such a matter. म्हणजेच काय? जो की 31st जुलै आहे, म्हणजेच ऑप्शन 4 इज करेक्ट. बरोबर आहे. जर का तुम्ही सेक्शन नंबर 67A मध्ये जर गेले तर तिथे क्लिअरली मेन्शन केलं आहे की प्रत्येक वर्षी दर वर्षाला लास्ट इयरचा जो रिपोर्ट आहे तो 31st जुलैला त्याने सादर करणं गरजेचं आहे. ओके, नाउ नेक्स्ट 47 काय म्हणतात? द अर्बन डेव्हलपमेंट दॅट मॅक्झिमाइज द अमाउंट ऑफ रेसिडेन्शियल बिझनेस अँड लेजर स्पेस विदिन द वॉकिंग डिस्टन्स ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्ट इज कॉल्ड ॲज. याला काय म्हणतात मित्रांनो? जर का तुम्ही URDPFI स्टडी केलं असेल किंवा याच्या काही कंडिशन तुम्हाला माहित असेल तर हा क्वेश्चन तुम्हाला इझी जाईल. कारण त्यामध्ये काय म्हटलंय, जर का तुम्ही 5.3 TOD चा जर का कन्सेप्ट बघितला
तर टीओडी मध्ये काय म्हटलंय, जर का कोर एरिया आयडियल लँड यूज मिक्स अँड मिक्स द लँड डेव्हलपमेंट रेसिडेन्शियल हाय इंटेन्सिटी कमर्शियल मिक्स्ड यूज सपोर्टिंग द रिटेल्स बायसिकल लेन पेडिस्ट्रियल नेटवर्क इंटरमिडिएट ट्रान्सपोर्टेशन सपोर्ट बाय द नॉन मोटराइज व्हेकल लिमिटेड पार्किंग, जर का तुम्ही स्टडी केलं तर तुम्हाला लक्षात येईल द अर्बन डेव्हलपमेंट दॅट मॅक्झिमाइज द अमाऊंट ऑफ रेसिडेन्शियल बिझनेस च्या केसमध्ये जो की टीओडी प्रोसेस आहे ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट हे परफेक्ट ऑप्शन येणार आहे किंवा 47 ला 3 करेक्ट येतील. ओके, आणि हा क्वेश्चन बिलॉंग करतो URDPFI ला. लक्षात आलं? आय होप तुम्हाला हे 5ही क्वेश्चन समजले असतील. तर मग या केसमध्ये आजच्यासाठी थांबूया. भेटूया आपण आपल्या नवीन व्हिडिओजमध्ये. काही कमेंट्स असतील तर प्लीज नक्कीच लिहून पाठवा आणि तुम्हाला व्हिडिओज खरंच आवडत आहेत की नाहीत ते सुद्धा सांगा. थँक्यू सो मच. भेटूया आपण आपल्या नवीन